हम्म. नमस्कार सर्वांना. अक्षर मानवच्या ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी अक्षर मानव ऑनलाईन शिकवणी वर्ग समन्वयक सुजित चव्हाण आपले स्वागत करतो. आपण 22 एप्रिल पासून ऑनलाईन मध्ये भाषा दोन भारतीय भाषांची आहे. त्यानंतर आपण खेळ वर्गांमध्ये काही ऑनलाईन खेळ शिकवतात त्यासाठी म्हणून बुद्धिबळाचे शिकवणी वर्ग देखील सुरू केलेले आहेत आणि सगळ्याच विषयांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतो. दरम्यानच्या काळात प्रसारांशी संपर्क झाला आणि सरांनी एक अनोखा विषय मला सुचवला की सर आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाचा विषय जो आहे तो जो सर्वसमावेशक म्हणजे सर्वच प्रकारचे विद्यार्थी कुठल्याही फॅकल्टीचे असतील, कोणीही नोकरी करणारे, व्यवसाय करणारे किंवा अगदी गृहिणींसाठी सुद्धा जे घरगुती काही वस्तू बनवतात, ज्यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवायच्या असतात, या सर्वांसाठी एक सायंटिफिक नॉलेज म्हणून या इंजिनिअरिंग ड्रॉइंग कडे आपण पाहू शकतो. यासाठी म्हणून मग हा विषय समिती समोर मांडला गेला आणि समितीला देखील तो आवडला. त्यामुळे आपण हा विषय ऑनलाईन सुरू करण्याचा विचार करतोय. आज आपण 18 जून 2024 रात्री 8 वाजता याच अनुषंगानं विषयाची ओळख करून देण्यासाठी आणि पुढचे नियोजन समजण्यासाठी म्हणून आजचा हा फ्री वेबिनार अरेंज केलेला आहे. आजच्या फ्री वेबिनार साठी दीक्षा चालक मॅडम जे आहेत यांनी लिंक क्रिएट केली, त्याबद्दल त्यांचे खरंच धन्यवाद. आणि मुख्य प्रशिक्षक जितेंद्र लोणकर सर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. मी जास्तीचा वेळ न घेता जितेंद्र लोणकर सर आपणास विनंती करतो, कृपया आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद श्रीकांत. धन्यवाद. मी पहिल्यांदाच अक्षर मानवसाठी देतो की माझी संकल्पना अक्षर मानवने उचलून धरली आणि ही संधी आज उपलब्ध करून दिली, त्यामुळे सर्वांबरोबर मला संवाद साधता येतोय. सर्वप्रथम मी माझी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव जितेंद्र लोणकर. मी प्रॉपर राहणारा सातारचा आहे आणि साधारण 87-88 सालापासून मी कारखाना, इंडस्ट्री, वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या कारखाना, प्रोजेक्ट मध्ये काम करणारे कारखाने यांच्याबरोबर वेगवेगळ्या वेळांमध्ये संलग्न होतो. मी माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये 2-3 वर्ष सिनेसृष्टीमध्ये हॉलिवूडच्या मूव्हीज बरोबर व्हीएफएक्स सारख्या विषयामध्ये पण काम केलेलं आहे एका स्टुडिओ बरोबर. मी अभिमानाने सांगू इच्छितो की मी टायटॅनिकच्या 3D मेकिंगच्या टीम मध्ये होतो. त्याच्यानंतर घोस्ट रायडर सारखा आंतरराष्ट्रीय पिक्चर पण केलाय मी. 5 हॉलिवूडचे माझ्या नावापुढे क्रेडेन्शियल्स लिहिलेले सापडतात इंटरनेटवर. आणि त्यानंतर मग मी परत माझ्या मुख्य जो कॉन्फिडन्स विषय आहे माझा कारखान्यातला इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाकडे वळलो. विषयापासून आपण सुरुवात करू शकतो. सर्वप्रथम लहान मुलांची जी घडण होते त्या जडणघडणीमध्ये लहान मुलांच्या सगळ्यात पहिल्यांदा मुलं जेव्हा पकड त्यांच्या हाताला येते त्यावेळेला हातामध्ये पकडलेली पेन्सिल, पेन वगैरे यांनी ते चित्र काढायला सुरुवात करतात. इतका आपला चित्रकलेशी संबंध लहानपणापासून येतो. म्हणजे आपण बोलायला लागलेलो नसतो पण आपण रेघोट्या मारायला लागलेलो असतो. पाब्लो पिकासो नावाच्या जगप्रसिद्ध आर्टिस्ट असं म्हणून ठेवलंय की एव्हरी चाइल्ड इज अ बॉर्न आर्टिस्ट. आणि चित्रकला ही मानवाच्या विकासाचं, मानवाच्या संवादाचं एक अनन्यसाधारण अंग आहे, ज्याच्या आधारे आपण विकसित होत गेलो, इव्हॉल्व्ह होत गेलो, उत्क्रांत होत गेलो आणि आज विज्ञानाच्या आधारानं आपण प्रगती करत इथपर्यंत आपलं आयुष्य सुखकर सहज करण्यामध्ये मदत करत गेलो. स्वतःला मानवानं मदत केली. त्यापैकी हा जो चित्रकला विषय आहे, हा चित्रकला, अभिजात चित्रकला आणि यांत्रिकी चित्रकला म्हणजे कारखान्यात वापरण्यात असणारी चित्रकला किंवा अभियांत्रिकी चित्रकला म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग, याच्यामधला एक बेसिक फरक काय आहे की मी जर वर्तुळ काढा असं सांगितलं तर जगातली सगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीचं वर्तुळ काढतील. ते आकृतीबंधामध्ये गोल असेल, त्याला व्यास असेल, त्याला त्रिज्या असेल, त्याला परिघ असेल, ही त्याची भौमितिक लक्षणं जी आहेत ती सगळी त्याला दिसतात त्या आकृतीबंधाला. त्या आकृतीबंधाला आपण वर्तुळ म्हणतो.
मग ते वेगवेगळ्या आकारांमध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या पोतामध्ये काढलेलं असेल. पण जेव्हा एखाद्या इंजिनियरला तुम्ही सांगाल की तुम्ही वर्तुळ काढा, तर जगातला कुठलाही इंजिनियर कुठल्याही प्रदेशातला असू दे, त्याची वांशिक, भाषिक काहीही असलं तरी सुद्धा तो पहिला प्रश्न विचारेल, गणितातल्या भाषेमध्ये तुम्हाला विचारेल की त्याचा परिणाम काय आहे. आणि मग मला त्याचं युनिट सांगा, मला किती डायमीटर पाहिजे ते सांगा, मग मी तुम्हाला वर्तुळ काढून देतो. आता हा जो एकसारखेपणा सगळ्या इंजिनियरकडे येतो, त्याचं कारण आहे की चित्रकलाला गणिताची जोड मिळाली की साध्या अभिजात चित्रकलेचं स्वरूप बदलतं आणि त्याला अभियांत्रिकी चित्रकला किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं म्हणतात. आता हे जे काही इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे हे लॉजिकल म्हणजे तार्किक असतं, गणिताच्या आधारे सिद्ध होणार असतं. त्याच्यामध्ये अनेक भौमितिक आकृत्या असतात, त्याच्यात क्षेत्रफळ असतं, त्याला मापं असतात आणि अशा प्रकारे हे तयार झालेलं जे चित्र असतं, या चित्राच्या आधारे कारखान्यामध्ये वस्तू बनायला सुरुवात होतात. आपल्या डोळ्यांना दिसणारी या जगातील प्रत्येक वस्तू, आपण परिधान केलेल्या पेहराव्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे व आपल्या ड्रेसमध्ये जी झीप असते कपड्यांना लावलेली, किंवा बटन असतं, किंवा ते कपडे शिवण्यासाठी वापरणारं जे शिलाई मशीन असतं, ही सगळी जी यंत्र आहेत रोजच्या जीवनातली, घरातला मिक्सर असेल, विळी असेल, चाकू असेल, या प्रत्येकाचं कारखान्यामध्ये बनण्यासाठी चित्र काढावं लागतं पहिल्यांदा. आणि त्या चित्राच्या आधारे प्रत्येक गोष्ट तयार होते. का? तर कच्चा माल जो त्याच्यासाठी वापरण्यात गेलेला आहे त्याची नासधूस कमी व्हावी, कमीत कमी वाया जावं, ज्याला आपण वेस्टेज म्हणतो, वेस्टेज कंट्रोल व्हावं आणि आपला प्रॉफिट मार्जिन वाढावा, अशा अनेक गोष्टींसाठी म्हणून या चित्रकलेचा वापर आपल्याला करता येतो. मला असं वाटतं की मी हा असा बोलत राहील, पण जास्त हे चांगलं राहील की तुम्ही जर प्रश्न विचारत राहिला तर आपण त्याच्यावर इंटरॅक्टिव्ह बोलत गेलो तर जास्त व्यवस्थित एक्सप्लेन करायचा हा विषय ठरू शकतो. कारण याच्यामध्ये फार मग ते तांत्रिक आणि फार थेरॉटिकल होत जाईल. तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मला. सुजित सर. हा सर. हा, मला प्रश्न विचारू शकता. कारण काय आहे की इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय समजावून सांगताना प्रश्न आणि उत्तर या इंटरॅक्शन मधनच हा विषय एक्सप्लेन करता येऊ शकतो. कारण हे मी बोलत राहीन आणि मग नंतर मग परत काय बोललो बाबा कळणार नाही असं नको व्हायला. कारण हा विषय जो आहे हा मी इंट्रोडक्शन त्याची दिलेली आहे. त्याचा जो स्कोप आहे तो कारखान्यामध्ये प्रत्येक गोष्टीपासून, म्हणजे कारखान्यामध्ये पहिल्यांदा परचेस ऑर्डर किंवा एखाद्या कारखान्यामध्ये वस्तू बनवण्यासाठी म्हणून कोणीतरी एक ग्राहक येतो, तो सांगतो आम्हाला अशी वस्तू बनवून पाहिजे. तिथून या विषयाला सुरुवात होते. मग कारखान्यातले जे लोक असतात ते त्यांना विचारतात की तुमच्याकडे ह्याचं ड्रॉइंग आहे का. अगदी आपल्या घरामध्ये जर एखादं बाकडं बनवून घ्यायचंय, स्टूल बनवून घ्यायचंय म्हणून कुठल्याही सुताराला विचारलं तर तो सुतार तुम्हाला विचारतो की मला फोटो दाखवा नाही तर ड्रॉइंग दाखवा. ते अशासाठी असतं की त्याप्रमाणे त्याला ते वापरता येतं, कापता येतं, ठरवता येतं. उत्पादन क्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक कारागीर, त्यासाठी परचेस करणारा अकाउंट्सचा माणूस, केलेला माल व्यवस्थित आहे का नाही त्याची गुणवत्ता तपासणारा क्वालिटीचा माणूस, अशा अनेक क्षेत्रामध्ये हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग वापरलं जातं. हा, हॅलो, कोणी काही बोलत होतं? या इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा हा जो विषय आहे हा विषय इंजिनियरची लँग्वेज म्हणजे इंजिनियरची भाषा म्हणून ओळखली जाते. आता इंजिनियरची भाषा ह्याला अशासाठी म्हणतात की या मूर्त रूपात यायला सुरुवात होते. आता हा विषय कोण शिकू शकतं? तर ह्या विषय शिकण्यासाठी ज्याची शिकायची तयारी आहे तो कोणीही शिकू शकतो. त्याचं कारण आहे की 10वी पर्यंत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांनी हा विषय
त्यांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये भूमिती या नावाखाली शिकलेला असतो. लोणकर सर, मी थोडं थांबवतो, सॉरी. सुवर्णा घोणे नावाने जॉईन आहेत तुम्ही. सुवर्णा घोणे, आवाज येतो का तुम्हाला आमचा? हा, येतोय येतोय येतोय. तुमचा माईक बंद करा. तुम्ही माईक चालू ठेवलाय, तुमच्या गप्पा ऐकायला येत आहेत इकडे. सॉरी सॉरी, येतोय येतोय. ओके, ठीक आहे. माहित येतोय. हा, हो हो हो. किंवा तंत्रज्ञान किंवा त्यामध्ये इंटरेस्ट आहे ती ज्याच्यासाठी 10वी पास नापास. माझ्याकडे बरेच विद्यार्थी असे पण शिकलेले कारखान्या ज्योतिताई लांडगे, ज्योतिताई लांडगे, आवाज येतोय का तुम्हाला? ज्योतिताई, हो, येतोय येतोय. तुम्ही माईक का चालू ठेवलाय? सर्व पार्टिसिपेंट्स न स्वतःचे माईक चेक करा, मध्ये मध्ये इंटरप्ट करू नका. सर बोलतायत. सर बोला, सॉरी. तुम्ही माईक चालू पण बोलायला हरकत नाही, पण तुमच्या शंका विचारण्यासाठी चालू करा. काय होतं, बाकीच्यांना तुमच्या आजूबाजूला चाललेले आवाज ऐकू जातात की ज्याचा त्यांचा काही संबंध नसतो, मग ते डिस्टर्ब होतात. जितेंद्र सर, माझा एक प्रश्न आहे. हा, बोला. आपण ज्यावेळी स्कूलमध्ये ड्रॉइंग नावाचे सब्जेक्ट्स घेतो, म्हणजे जिथं ATD चे टीचर्स असतात, ATD टीचर जनरली चित्रकला शिकवतात, पण त्या चित्रकलेचं असं काही मोजमाप असायला हवं का, जे शाळेमध्ये शिकवलं जातं? आता शाळेमध्ये या ATD चे सर तुम्हाला एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या एक्झाम्सला बसा म्हणून चित्रकला त्यांच्यासाठी. तर त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन नावाचा एक विषय तुम्हाला द्यावा लागतो, एक पेपर. त्याच्यामध्ये भौमितिक रचना म्हणजे दिलेल्या रेषेचा दुभाजक काढणे, दिलेल्या रेषेवर रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढणे, दिलेल्या आर्कचा म्हणजे दिलेला जो कंस आहे त्या कंसाची त्रिज्या शोधणे, अशा प्रकारची ज्या भौमितिक रचना आहेत की ज्या पुढे इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरल किंवा इंटेरियर डेकोरेटर्स म्हणजे फॅशन डिझायनिंग करणाऱ्या कोणी जर असेल किंवा कपडे ज्यांना शिवायचे असतात त्यांना कपडा बेतावा लागतो. कापड जे असतं त्याच्यावर शिवण्यासाठी कापड बेतावं लागतं. बेतावं लागतं म्हणजे काय, मानवी शरीराची मापं जी असतात त्या मापाच्या अंदाजाने, त्या मापाप्रमाणे तुम्हाला जसं एक चित्र काढावं लागतं कापडावर आणि त्याप्रमाणे कापड कट केल्यानंतर ते शिवल्यानंतर मग त्याचा ड्रेस तयार होतो. म्हणजे चित्रकला ही कुठेही वापरली जाते. आता जेव्हा मला एक ड्रेस शिवायचा असतो तेव्हा घरामध्ये मी आपला एक शर्ट बेचतो आणि शिवतो, पण जेव्हा मला 1000 करायचे तेव्हा माझं त्याचं रूपांतर कारखान्यामध्ये होतं, शर्ट मेकिंग इंडस्ट्रीमध्ये. तर तिथे सुद्धा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा वापर होतो. ही ड्रॉइंग्स तयार केली जातात, याचे पॅटर्न्स म्हणजे फर्मा तयार केला जातो, स्टेन्सिल्स तयार केली जातात आणि त्या स्टेन्सिल्सवर 100-100, 500-500 कापडांचे थर एका वेळेला कट केले जातात. तर हे जे काही व्यापक प्रमाणामध्ये किंवा त्याचं रूपांतर होतं त्यावेळेला त्याचा जो बेस आहे तिथे परत इंजिनिअरिंग ड्रॉइंग येतात. मग आता ह्या ड्रॉइंग, कारण ही इंजिनिअरची भाषा आहे, जसं आपल्याला मराठी भाषा जर यायला लागली तर आपण कथा वाचू शकतो, कविता वाचू शकतो, नाटक वाचू शकतो, मराठीतले पेपर वाचू शकतो, मराठीतले संत वाङ्मय वाचू शकतो, कविता, कथा, कादंबऱ्या, नाटक आपण लिहू शकतो, बोलू शकतो, वाचू शकतो, का तर आपल्याला मराठी भाषा माहिती आहे. तसं इंजिनिअरिंग लँग्वेज म्हणून जर तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग माहिती झालं तर उत्पादन क्षेत्रामधल्या कुठल्याही कारखान्यामध्ये तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, तुम्हाला ती भाषा जर यायला लागली तर तुम्हाला समजायला लागतं की काय नेमकं चाललेलं आहे. तुमच्या समोर आलेल्या कागदावरचं एखादं यांत्रिक चित्र, त्याचा अर्थ काय, ते कसं वाचायचं, त्यातून काय काय गोष्टी आपल्याला समजतात, काय गोष्टी दिलेल्या असतात. कारण इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे कारखान्यामध्ये दिलेलं असतं एखाद्या कामगाराला काम करण्यासाठी म्हणून, तर त्यानं करायच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या रॉ मटेरियलवर
कच्च्या मालावर, त्याची संपूर्ण माहिती त्या ड्रॉइंग मध्ये दिलेली असते. त्याच्यामध्ये त्याला मटेरियल कुठलं आहे ते दिलेलं असतं, त्याचं वजन किती आहे ते दिलेलं असतं, कच्च्या मालाचं वजन दिलेलं असतं, त्याच्यावर कारखान्यामध्ये प्रक्रिया करून तयार होणाऱ्या पक्क्या मालाचं वजन दिलेलं असतं, त्याला कुठला रंग द्यायचा आहे का, त्याला पावडर कोटिंग करायचंय का, त्याला क्रोम प्लेटिंग करायचंय, काय करायचंय त्याची सगळी माहिती दिलेली असते. अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण घरामध्ये पोहे खाताना वापरणारी डिश आणि हा त्याच्यामध्ये वापरणारा चमचा याचं सुद्धा ड्रॉइंग केलेलं असतं. त्या ड्रॉइंगमुळं एक मोठा पत्रा कापला जातो, त्याच्यातून चमच्याच्या आकार कट केले जातात. नंतर दुसरं एक डाय नावाचं एक यंत्र असतं, म्हणजे त्याला मेटल फॉर्मिंग म्हणतात. त्या चमच्याला खुलगट आकार देणारे यंत्र, त्याच्यामध्ये त्या लोखंडी साच्यामध्ये तो कापलेला तुकडा ठेवला जातो आणि प्रेशरनं दाबला जातो की त्या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्याचा आकार बदलल्यानंतर मग तो चमचा तयार होतो. आता हा जर चमचा तुम्ही हातवडीने ठोकला तर त्याचा सपाट पत्रा तयार होतो, पण तोच त्या यंत्रामधनं डायमधनं वाकवून दाबून त्याला आकार दिलेला असतो, त्याला मेटल फॉर्मिंग प्रोसेस म्हणतात. नंतर तो गंजू नये, तो अधिक चांगला व्हावा, सुंदर दिसावा यासाठी त्याला क्रोम प्लेटिंग केलं जातं. त्यामुळे बाजारातून आणलेले जे असतात त्याला बफिंग किंवा पॉलिश केलेले असतात, आरशासारखे चकाकणारे चमचे आपल्याकडे येतात. मग आपण जर ते वापरत गेलो की आपल्या घासणीनं घासून घासून हळूहळू ते डल होत जातात. पण ही जी सगळी प्रोसेस आहे या प्रत्येकाचं ड्रॉइंग असतं. साधी गोष्ट, आपल्याला सुई दोऱ्यामधली जी सुई असते त्या सुईचं सुद्धा ड्रॉइंग असतं. किती लांबीची तार पाहिजे, किती बारीक कापली पाहिजे, किती टोकदार असली पाहिजे, त्याचं जे नेढं आहे ज्याच्यातून आपण दोरा ओवतो ते छिद्र किती मोठं असलं पाहिजे, भरत कामाची सुई असेल तर ती कशी पाहिजे, त्याच्यानंतर क्रॉसस्टिचची सुई असेल तर ती कशी पाहिजे, लोकरीसाठी वापरायची सुई असेल तर ती किती जाड पाहिजे, चामडं शिवण्याच्या सोया वेगळ्या असतात, कापड शिवायच्या सोया वेगळ्या असतात, रफू करणाऱ्यांच्या सोया वेगळ्या असतात, रेशीम कापडावर कलाकुसरीच्या सोया वेगळ्या असतात, जर कामाच्या सोया वेगळ्या असतात. याच्यानंतर कातड्यावर काम करणारे जे लोक असतात, ज्याला कॉबलर किंवा सांबार काम किंवा कातड्यांवर कमवून त्याच्या पर्सेस बनवणे, त्याच्या वस्तू बनवणे, जॅकेट बनवणे, पट्टे बनवणे, त्याच्यासाठी या प्रत्येकासाठी उत्पादन करायला तुम्हाला चित्र लागतं. त्या चित्राला इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं म्हणतात. तुम्ही कुठलंही जगातलं नाव घ्या, कुठल्याही प्रोडक्ट बद्दल बोला, कुठल्याही डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीबद्दल बोला, ती उत्पादित करण्यासाठी जे चित्राचा आधार घेऊन ती पुढे सरकवली जाते त्या सगळ्यांची चित्र काढणे हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा विषय असतो. आता ही चित्र कशी काढायची किंवा ती चित्र काढताना काय काळजी घ्यायची, काढलेलं चित्र कसं समजून घ्यायचं, चित्र कसं वाचायचं. आता आपल्या घरामध्ये भिंतीवर एखादं पेंटिंग असतं, राजा रवी वर्माची चित्र बघितली की त्याच्यामध्ये माणसांची चित्र रेखाटन केलेली असतात वेगवेगळी, त्यामुळे आपल्याला कळतं की आपण कुठल्या पद्धतीची चित्र बघतोय, कारण त्याच्यावर चित्र दिली दृश्य स्वरूपातली आहेत. पण जेव्हा यांत्रिक चित्र येतात किंवा भौमितिक चित्र येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये रेषा, नंतर वक्र रेषा, त्याच्यानंतर त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, त्याच्यानंतर हे झाले प्लेन जॉमेट्री याला म्हणतात. नंतर सॉलिड जॉमेट्री मध्ये ज्याच्यामध्ये दंडगोल, त्याच्यानंतर प्रिझम म्हणजे आपले जे काही ठोकळे असतात, विटेचा जो आकार आहे तो घन आकार आहे. त्याच्यानंतर बाटलीचा जो आकार आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जे धान्याचे डबे असतात त्यांचा आकार आहे तो दंडगोल आहे. बिस्किटाचे जे पत्र्याचे टीनचे डबे असतात तो असतो, त्याला प्रिझम म्हणतात. त्याच्यानंतर आपण ज्या कोन मधनं आईस्क्रीम खातो त्याचा जो आकार आहे शंकू, किंवा विदूषकाची डोक्यावरची टोपी तो शंकू आकार आहे. ह्या सगळ्या सॉलिड वस्तू आहेत. त्याच्यानंतर काही गोष्टींना शीट मेटल म्हणतात की ज्या आतून पोकळ असतात आणि त्याला एक पातळ पत्र्यानं बनलेले असतात, बाहेर हवा असते आत हवा असते. काही गोष्टी जड असतात, त्या आतून भरीव असतात आणि बाहेरून त्यांना वेगवेगळे आकार दिलेले असतात. तर या सगळ्यांची चित्र तयार होतात, या सगळ्यांच्या चित्राप्रमाणे वस्तू तयार केल्या जातात. आता समजा मी एमकॉम, बीकॉम किंवा बीए, बीएससी वगैरे असं काहीतरी झालेलं आहे की माझा इंजिनिअरिंग या विषयाशी संबंध नाहीये आणि मला असं वाटलं की मला
हे इंजिनिअरिंगची जी भाषा आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही समजून घ्यायची. तर मी काय करायचं, मी भूमिती सर काय असते तिथपासून सुरुवात करायची. लोणकर सर, हॅलो, आवाज हा, येतोय सर? लोणकर सर, आला आला आला. तुमचा व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल, थोडा लोकांना इंटरॅक्ट करता येईल. व्हिडिओ प्लीज चालू करा तुमचा. व्हिडिओ, एक मिनिट. हा, झाला का चालू? व्हिडिओला नाही नाही दिसत आहे दिसतोय अजून. माझ्या इथं तर हो, दोन्ही झाला आहे सुरू. झालेला आहे ना. तर याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला निर्मिती करण्यासाठी म्हणून ज्याची सुरुवात कारखान्यामध्ये केली जाते, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे चित्र काढलं जातं त्या चित्राला इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं म्हणतात. थोडक्यात इंजिनिअरिंग ड्रॉइंगची व्याख्या. आता मी BA BCom झालेला विद्यार्थी आहे आणि मला कारखान्यामध्ये नोकरी करायची, कारण माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं तांत्रिक कौशल्य नसल्यामुळं मला नोकरी करणं किंवा व्यवसायामध्ये काही गोष्टी करणं अवघड जातं. मग ITI मध्ये शिकलेला माझ्या वर्गातला एक माझा मित्र आम लाने गया, मसाला ले गया। तुम सब पका अभी सब जा रहे, सब ले लेंगे अपन। दीक्षा मॅम, आहात का तुम्ही मीटिंग मध्ये? हो हो, आहे मी. स्क्रीन काय शेअर झाली दुसरे कुठून? पचपची चाहिए थी। और किती पचपची चाहिए? काय म्हणाला? सरांचा आवाज हा, सरांना कॉल आला आला का असेल. माझा आवाज आला? हो हो. मला एक आता कॉल येतोय, आला आता होता, तो मी कट केला. आता कारण मी बोला. जर तो एरोप्लेन मोडवर टाकला तर मला लॉग इनच करता येणार नाही. डू नॉट डिस्टर्ब मी टाकलं होतं, पण तरी कॉल आला मला. एनिवेज, आखरी बैगन खाई तो खराब लगा, बाकी सब मस्त स्वाद हा जो येतोय मध्ये एस नावाचा पार्टिसिपंट, हा कोण आहे? सुरेश बबनकर म्हणून कोणीतरी आहे. सुरेश, त्यांना सुरेश, सांग. तुम्ही काही ऑपरेट करताय का? तुमचा व्हिडिओ आणि माईक बंद ठेवा तुमचा. जितेंद्र सर, कंटिन्यू करूया. एक 5 मिनिटात तुमचा विषयाची ओळख आणि आता याच्यामधला जो प्रश्न उत्तर स्कोप घेऊया. आहे तो मी तुम्हाला सांगितला की कारखान्यामध्ये प्रत्येक पातळीवर तुम्ही म्हणजे क्वालिटी कंट्रोल मध्ये गेलात, परचेस मध्ये गेलात, तुम्हाला कारखान्यामधनं बाजारात जाऊन एखादी वस्तू भोरियाळीतून आणायची. तर भोरियाळीत तुम्ही जाऊन जर ते वर्णन करत बसला त्याला, मला असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे, त्यापेक्षा तिथल्या भोरियाळीतल्या माणसाला, दुकानदाराला तुम्ही चित्र दाखवलं की मला हे पाहिजे, तर तो एवढाच विचारतो प्रश्न, क्वांटिटी किती हवी आहे आणि पेमेंट कसं करणार. त्याचं कारण आहे की कम्युनिकेशन अत्यंत अप्रोप्रिएट, म्हणजे तंतोतंत करायचं असेल, मला जे म्हणायचे ते समोरच्याला कळवायचं असेल मला, तर मला एक चित्र दाखवलं की काम भागतं. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये मी एखाद्या वस्तूचं चित्र घेऊन हातामध्ये कारखान्यांमध्ये फिरलो तर ते म्हणतात ठीक आहे ना, हे बनवता येईल, एवढा का खर्च येईल, तेवढा खर्च येईल. असं अगदी मला घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट कडे मी जातो आणि माझे शब्द त्याला सांगतो की मला स्वयंपाकघर कसं पाहिजे, माझी मिसेस सांगते, माझी मुलं सांगतात की त्यांना प्लेग्राऊंड कसं पाहिजे, घरामध्ये त्यांची स्टडी रूम कशी पाहिजे, मी सांगतो की हॉल कसा पाहिजे, माझी आई सांगते की देवघर कसं पाहिजे. प्रत्येकाचं एक स्वतःचं घर असतं त्यांच्या मनातलं, ते प्रत्येक जण त्याच्या घराची संकल्पना आर्किटेक्टला सांगतात. मग आर्किटेक्ट त्या सगळ्यांचं ऐकून घेतो आणि तुम्हाला एक प्लॅन दाखवतो 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, आणि त्या प्लॅन मध्ये प्रत्येकाला त्याच वाटावं असं घर त्यांना डिझाईन केलेलं असतं. ते जे चित्र आहे ते पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, फक्त ते घरासाठी काढलेलं आहे म्हणून ते आर्किटेक्चरल ड्रॉइंग त्याला नाव म्हणतात. रस्ते, पूल, नंतर रिटेनर वॉल, डोंगराच्या कडेला बांधलेले कलवर्ट्स, धरणं, ही जी आहे त्याला सिव्हिल ड्रॉइंग म्हणतात. नंतर बांधलेल्या घराच्या आतमध्ये मला टीव्ही कॅबिनेट कुठं पाहिजे, मला सोफा कुठं बसवायचा आहे, मला कपाट कुठं करायचंय, स्वयंपाकघरामधली रचना कशी पाहिजे, बेडरूम मधली रचना कशी पाहिजे,
याचंही ड्रॉइंग करणारा माणूस असतो, तो इंटिरियर डेकोरेटर येतो, तो तुम्हाला सगळं इंटिरियरचं काम करून देतो, तोही तुम्हाला एक ड्रॉइंग दाखवतो. कारण त्याला ड्रॉइंग काढल्याशिवाय त्याला लागणारं प्लायवूड किती हे सांगता येत नाही, त्याला लागणारा रंग किती हे सांगता येत नाही. मग तो तुम्हाला बजेट देतो. म्हणजे मला जर एखाद्याचं बजेट कॅल्क्युलेट करायचं आणि मी बीकॉमचा विद्यार्थी असेल आणि मला जर ड्रॉइंग समजत असेल तर मला त्याचं कॉस्टिंग करणं सोपं जातं. थोडक्यात काय की मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी नाहीये, मी आर्ट्स सायन्स कॉमर्सचा कुठलाही विद्यार्थी असेल आणि मला या क्षेत्रामध्ये कारखाना किंवा यांत्रिक क्षेत्रामध्ये मला प्रवेश करायचा असेल आणि जर माझ्याकडे इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनिअरची लँग्वेज कळणारं ज्ञान असेल तर माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या क्षमतेनुसार या ज्ञानाच्या आधारे मी कुठल्याही कारखान्यामध्ये माझ्यासाठी जॉब मिळवू शकतो. एक भाग झाला. दुसरा, मला माझ्या घरातल्या भावाबरोबर नातेवाईकांबरोबर त्यांच्या कारखान्यामध्ये एखाद्या यंत्रावर एखादी वस्तू निर्माण करायची असेल आणि जर मला हे ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर मी त्यांच्या मदतीने यंत्राच्या साह्याने त्या वस्तू निर्माण पण करू शकतो. अगदी साध्या गोष्टी आहेत. स्टिकर्स तयार करणे याला सुद्धा ड्रॉइंग लागतं. छोट्या छोट्या प्रोसेसेस असतात, म्हणजे बिजागिरी असतात, कड्या असतात किंवा कॉम्प्युटरमध्ये लागणाऱ्या अनेक सुटे भाग असतात. त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट हे कारखान्यांमध्ये बनले जातात. चायनामध्ये किंवा तैवानमध्ये जर आपण गेलो तर तिथलं दृश्य असं दिसतं की झोपडपट्ट्यांमध्ये किंवा मुंबईच्या धारावीमध्ये सुद्धा छोटे छोटे कारखाने खूप सारे आहेत. करोडोंची उलाढाल होते त्या सगळ्या कारखान्यांची मिळून. ते आपल्या इकॉनॉमीचा मोठा भाग आहेत, ज्याला मायक्रो इंडस्ट्री म्हणतात, स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणतात, मिड स्केल इंडस्ट्री आणि लार्ज स्केल इंडस्ट्री असे इंडस्ट्रीचे प्रकार आहेत. या इंडस्ट्रीमध्ये परत प्रॉडक्ट बनवणाऱ्या इंडस्ट्री म्हणजे वस्तू बनवणाऱ्या इंडस्ट्री आणि प्रोजेक्ट करणाऱ्या इंडस्ट्री म्हणजे रिलायन्स सारखे मोठे ग्रुप मोठे मोठे प्रकल्प उभारणी करतात, त्याला प्रोजेक्ट म्हणतात. LNT सारखी कंपनी सर ते माझा मोठे एक प्रकल्प प्रश्न उभे आहे. करतात. हा, जितेंद्र सर, बोला आपलं हे सर. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे ते शेती किंवा शेतकऱ्यांसाठी किती उपयोगी आहे त्याच्यावर पण थोडं सांगावं. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की शेतीमध्ये ज्याला आपण युट्यूबमध्ये कुठेही व्हिडिओ बघायला गेला शेतीमधल्या कामांसंदर्भामध्ये तर तिथे बरेच लोक जुगाड बनवतात. आता जुगाड म्हणजे काय असतं की शेती कामासाठी सहजता करणारी यंत्र की जी उपलब्ध तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंमधनं बनवलेली असतात. आता उदाहरणार्थ ज्याला सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन किंवा कॉन्ट्रीब्युशन म्हणतात शेतीमधलं, शाश्वत तुमचं काय मूल्यांचा आधार तुम्ही शेती करायचं ठरवलं तर मी कमीत कमी साधनांमध्ये मी माझी शेतीची आवाज येत नाहीये. सर तुमचा नेटवर्क इश्यू आलेला आहे, तुम्ही थोडं नेटवर्क मध्ये या. जितेंद्र सर आवाज येत नाहीये, नेटवर्क मध्ये या जरा. सुखकर करण्यासाठी जर काही यंत्र बनवत असेल काही हात्यावर तर हॅलो, मला वाटतं आवाज येतोय आता. सर आवाज गेला होता, आता येतोय. हा, काहीतरी मध्ये तुमचे नेटवर्क तर सर चेक करा, स्ट्रॉंग एकूणच नेटवर्क काय असेल त्या ठिकाणी थांबा. नेटवर्क माझं व्यवस्थित आहे, मधनं काहीतरी होतं कारण मी थोडा रिमोट एरिया बोसरी सारख्या. तर एकूणात काय की आपल्याला कुठंही मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल आणि मल्टिपल ऍक्शन्स मध्ये काम करायचं असेल, आता उदाहरणार्थ किंवा ऊसाचं तोड केल्यानंतर त्याची पाचट
बाजूला करण्यासाठी मला तयार करलेला कोयता जर वापरता आला तर मी काय करतो, की मी ऊस कापतो आणि त्यावरून तो मुठीमध्ये बंद करतो आणि एका हाताने तो ओढून घेतो दुसऱ्या बाजूला. तर त्या पोकळ मुठीमधनं पाईप सारख्या जागेतून तो ऊस जेव्हा सरकतो तेव्हा त्याचं पाचट आपोआप निघतं पूर्णपणे, ऊस स्वच्छ होतो, साफ होतो. आता याला जुगाड म्हणू आपण. पण याला जर आपण शुगर केन क्लिनिंग डिव्हाइस लोकांसाठी बनवायचं असेल तर मी एकटा काही बनवू शकत नाही. मग मी काय प्रकारचा पाईप घे, असा काप, याला इथे बिजागिरी लाव, त्याला तिथे मूठ जोड आणि त्याला वर रबर चिटकव म्हणजे हातातून ते घसरणार नाही, त्याला पुढे कोयता जोड, असं जर मी त्याला चित्र काढून सांगितलं तर त्याला ते काम करणं सोपं जातं. मग तो कुठलाही अगदी सारखे दिसणारे 50, 500, 100 कोयते तयार करू शकतो. थोडक्यात काय की ड्रॉइंग हा जो विषय आहे तो तुमच्या कामाची सहजता वाढवणारा विषय आहे. तो तुम्हाला शेती कामापासून, आता मध्ये मी मासे कसे पाळावेत या संदर्भामध्ये मत्स्यपालनाचे पण काही ट्रेनिंग केली होती, घेत होतो मी 200 शेतकऱ्यांना शिकवलं की मासे कसे पाळायचे, बायोफ्लॉक पद्धतीनं मत्स्यपालन कसं करायचं. तर याच्यामध्ये जे टँक तयार करायचे होते ते शेतकरी त्यांच्याकडच्या छोट्या साहित्यामधनं तयार करत होते. तर त्याची मी चित्र काढून त्यांना दिली होती की कसं तयार करायचं, किती लांब जाळी घ्यायची, मग ती 2 टोकं एकमेकाला जोडल्यानंतर त्याचं जे वर्तुळ होतं ते किती मीटरचं होतं, या सगळ्यांचं गणित चित्र काढून दिली होती. त्या चित्राच्या आधारे अगदी साधा शेतकरी त्यांना बांधायचा, हरपत्री लावायचा, आत इंजिनियर असायची गरज नव्हती किंवा त्याच्याकडे एज्युकेशन करणारा माणसाला इंजिनिअरिंग नॉलेजची गरज नव्हती, कारण त्याला चित्र दिसत होतं. त्या चित्रानुसार मी केला पाहिजे हे मी चित्रातून दाखवलं. मग आयुध हत्यारं असण्याची गरज नाहीये. त्याला ते चित्र कळलं, कसं वाचायचं समजलं की तो काम करू शकतो. आता रस्त्यावर केबल टाकणारे जे मजूर असतात त्यांना कुठं ज्ञान असतं इंजिनिअरिंगचं, पण त्यांचा उतार, त्यांचा खड्डा, त्यांचा पाणी वाहत जाण्याचे पाईपलाईन टाकणाऱ्या लोकांना पाईप कधी चोक झालाय ऐकले का आपण? इथे पाणी भरलं व पाणी पुढे गेलंच नाही का, तर पाणी चढावर चढला होता नळ. असं होत नाही. त्याचं कारण आहे, एक सुपरवायझर येतो, तो त्यांना सांगतो इथे एवढा खड्डा खोल करा, दुसऱ्या टोकाला सांगतो इथे एवढा खड्डा खोल करा, 2 बाजूची 2 मापं करतात आणि ह्या खड्ड्याच्या तळापासून त्या खड्ड्याच्या तळापर्यंत तिरका तो चरखानाच जातो आणि तो लेवल मॅच करतो. एवढं सोपं का? त्याला एक ड्रॉइंग दिलेलं असतं, त्याला तेवढं सांगितलेलं असतं, त्याप्रमाणे तो काम करतो. तर एखाद्या माणसाचं कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला चित्र देणं आणि त्या चित्राबरोबर त्यांना काम करणं हे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं काम आहे. आता हा जो विषय आहे हा शिकण्यासाठी आपल्याला कधी सुरुवात करता येते, कधीही सुरुवात करता येते, वयाच्या कुठल्याही वर्षी सुरुवात करता येते. आपण जेव्हा हा अशा पद्धतीचा इंजिनिअरिंग ड्रॉइंगची शिकवणी करणार असं जेव्हा आपलं सरांनी ग्रुपवर डिक्लेअर केलं, त्यावेळेला मला सिंहगड रोडवरनं एका सरांचा फोन आला होता. त्यांचं वय 68 वय आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते म्हटले मी आता रिटायर्ड झालेलो आहे, पण मला कॉम्प्युटरवर ही ड्रॉइंग कशी काढायची हे आज शिकण्याची इच्छा आहे, मला शिकता येईल का? चांदोरकर, गोपाळ चांदोरकर नावाचे सदग्रस्त आज ते 93 वर्षाचे आहेत, पुण्यातच असतात ते. त्यांनी रायगडावर श्रीमत रायगिरी नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये त्यांनी रायगडावरच्या प्रत्येक पडलेल्या वास्तूचं रेखांकन केलेलं आर्किटेक्चरल ड्रॉइंग बनवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या अशाच 70व्या वर्षी कॉम्प्युटरवर चित्र कशी काढायची हे शिकले आणि सगळी डेटा त्यांनी कॉम्प्युटरमध्ये कन्वर्ट केला.
म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की शिक्षण घेण्यासाठी वय काय असायची गरज नाहीये. फक्त तुमची संस्कृत शिकतो, कन्नड भाषा शिकतो. आता आपल्याच अक्षर मानवतर्फे अनेक भाषांचे वर्ग चालू आहेत. ते काय भाषा आपल्याला माहिती नसते अगोदर, पण आपण त्याची शिकायची इच्छा व्यक्त करतो. त्या क्लास शिकवणीला आपण जॉईन होतो आणि टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट समजत समजत पुढे शिकायला लागतो. आणि 6-8 महिन्यांनंतर आपल्याला ती भाषा बोलता यायला लागते, वाचता यायला लागते, लिहिता यायला लागते. तसंच इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा पण एक भाषाच आहे. ही चित्रांची भाषा आहे, ही तंत्रज्ञानाची भाषा आहे. ही भाषा एकदा तुम्हाला यायला लागली की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकता. आणि यासाठी तुम्ही अगदी सहज गुगलवर जर गेला आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग मला काढता येतं, म्हणजे तुम्ही जर म्हटला की ड्रॉसमन हा त्याला शब्द आहे, चित्र काढणाऱ्या माणसाला ड्रॉसमन म्हणतात. ड्रॉसमन जॉब्स असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला तिथे खूप मोठी लिस्ट मिळेल की ज्याचे जॉब उपलब्ध आहेत. आणि कमीत कमी या जॉबला तुम्ही जर अप्लाय केलं आणि तुम्हाला एक जुजवी ज्ञान असेल चित्र कसं काढायचं त्याचं, किंवा चित्र समजून घेण्याचं ज्ञान असेल तुमच्याकडं, तर तुम्हाला किमान 12 ते 15,000 महिन्याला पगार मिळू शकतो. या कौशल्यांचा विकसित केल्यानंतर मला असं वाटतं की इतपत बाजारामध्ये तुम्हाला काय स्कोप येऊ शकतो, कोण शिकू शकतं, इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, ते कुठल्या क्षेत्रात कुठल्या कुठल्या पातळ्यांवर वापरलं जातं, कुठल्या विभागांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि ही भाषा आहे की जर मी शिकलो तर या भाषेच्या आधारे मी अनेक कौशल्य माझी विकसित करायला मदत करू शकतो. म्हणजे मी उद्याच्या सर मी बोलू का 1 मिनिट? हा सर बोला. आपण आता 15 मिनिटं राहिलीत शेवटची. कोणाचे काही प्रश्न असतील तर घेऊयात का, की आणखी तुमचं काही महत्वाचं पुढे बोलायचं आहे? ज्यांना कोणाला शंका आहे, कोणाचे प्रश्न असतील ते बोलू शकतात, विचारू शकतात. त्यांनी ऑडिओ ऑन करून हँड रेज केलेले आहेत काही लोकांनी. मकरंद कुलकर्णी आपला प्रश्न विचारा. तर हे तुम्ही कॅड कॅम बद्दल पण या सेशन मध्ये माहिती देणार का, हा एक भाग. आणि माझा इंटरेस्ट हा, मी सध्या लँडस्केपिंगचा कोर्स करतोय आणि त्याचबरोबर कधी कधी सिव्हिल इंजिनिअरिंग मधली वॉटरप्रूफिंगची कॉन्ट्रॅक्ट घेतो. तर त्याच्यामध्ये मला उपयोग करण्यासाठी ह्याचा कितपत उपयोग होईल, मेनली कॅड कॅमच्या लँडस्केपिंगसाठी तुम्ही शिकवणार असाल तर उपयोग होईल का तुम्ही शिकवणार आहात का? आता मुळात इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय जे आहे तो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी उपयोगी पडतो. आता लँडस्केपिंग हा जो विषय आहे, हा लँडस्केपिंग तुमचा अनेक पद्धतीने कॅड मध्ये वापर करता येतो. त्याच्यात मॉडेलिंग करता येतो. जो विषय तुम्ही आतापर्यंत ज्याच्यामध्ये काम करता आहात त्याची प्रपोजल्स तयार करणे, त्याची टेक्निकल डिटेलिंग बनवणे आणि त्याचं कॉस्टिंग करणे, यासाठी तुम्हाला या गोष्टींचा वापर होऊ शकतो. तुम्हाला कटिंग किती करायचंय, फिलिंग किती करायचंय, लँडस्केपिंग मध्ये करताना तुम्हाला अर्थ मुव्हिंग करावं लागतं. काही ठिकाणी लँडस्केपिंग साठी तुम्हाला जमिनीला उतार द्यावा लागतो, काही ठिकाणी डिगिंग करावं लागतं, काही ठिकाणी फिलिंग करावं लागतं. या सगळ्याचा वापर चित्रांच्या आधारे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टिंग करणं सोपं जातं. माझ्या समजा इंडस्ट्रियल किंवा कॉर्पोरेट क्लायंट असेल तर त्याला जर तुम्ही प्रपोजल मध्ये या गोष्टी दिल्या तर त्याला समजायला सोपं जातं आणि तुमचे कष्ट, तुमचा वेळ आणि तुमचे पैसे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने वाचू शकतात. तर याच्यामध्ये मी आत्ताच्या ह्या सेशनमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या याच्यामध्ये बेसिक्स कव्हर करणार आहे. ज्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधल्या पुढचा ऍडव्हान्स करायचा असेल त्याच्यासाठी आपण या कोर्स नंतर पुढच्या कोर्सला आपण सुरुवात करू टप्प्याटप्प्यानं. साधारण किती ड्युरेशन राहील या बेसिक कोर्सचं? या बेसिक कोर्सचं ड्युरेशन आपलं आहे 10 आठवड्यांचं, 50 आवर्स, 2 तासाचे एक लेक्चर या पद्धतीने. मला वाटतं सर आपण कोर्सचे डिटेल्स हे मेसेज मधून देऊयात, म्हणजे काही पुन्हा शंका पण राहणार नाहीत. आता प्रश्न घेऊयात आपण. मनीषा घेवडे आपण हँड रेज केलाय, आपला प्रश्न विचारा. हा, मला सर हे विचारायचं आहे की आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की कारखान्यांमध्ये
जे उत्पादन आपल्याला काढायचं आहे त्या संदर्भात हा कोर्स आहे. तर अजून म्हणजे हे मला थोडंसं एक्सप्लेन अजून थोडं कराल का? कारण इंजिनिअरिंगचा तसा माझा काहीच बॅकग्राऊंड नाही. पण जर व्यवसाय उद्योगात आपल्याला जर यायचं असेल तर हे कशा पद्धतीने आपल्यासाठी उपयुक्त आहे? आता मॅडम याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट यंत्र विकत घ्यायचं असेल तर त्या यंत्रातून किती उत्पादन निघू शकतं. तुम्ही यंत्राचं जरी एखादी माहिती पत्रक आणलं तरी त्याच्यामध्ये टेक्निकल ड्रॉइंग असतातच. किती कॅपॅसिटीचं आहे, किती टन करतं, किती पॅकेजिंग करतं, काहीही करायचं झालं तरी सुद्धा. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं की मला काही गोष्टींचा अजिबातच माहिती नाहीये, पण काही गोष्टींमध्ये मला थोडीफार माहिती आहे. तर माझं त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा इंजिनिअरिंग लँग्वेज तुम्हाला एकदा समजायला लागली की तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आमूलाग्र बदलतो. तो बदल की त्याची कार्यक्षमता कशी आहे, ते परफॉर्मन्स कसं देत आहे, त्याला मेंटेनन्स किती कमी करावा लागतोय, त्याच्या पॉवर रेटिंग काय आहे, या सगळ्या गोष्टींमधनं आपण बघायला लागतो. हा त्याच्यामधनं फायदा. जरी व्यवसाय मला करायचा झाला तरी सुद्धा त्याला ड्रॉइंग लागतं. ओके. मध्ये जर सर थोडासा आवाज ब्रेक झाला होता त्यामुळे कळलं नाही. शेवटी काय म्हणालात, कोणता व्यवसाय? हा, उदाहरणार्थ मला बॉक्सेस बनवायचा व्यवसाय करायचा आहे, पॅकेजिंग बॉक्सेस. बरं, या पॅकेजिंग बॉक्सेस मध्ये काय लागतं, एक वस्तू असते, त्या वस्तूला लांबी, रुंदी आणि जाडी असते. ती वस्तू एका बॉक्स मध्ये मला पॅक करायची, बॉक्स बनवायचा आहे. मग मी काय काय करतो, बॉक्स बनवतो एक, त्या बॉक्सच्या आतमध्ये मोबाईलच्या खाली आणि वरच्या बाजूला कुशन असतं. कुशन म्हणजे काय की तो आदळला आपटला उडी मारतो, सपोर्ट आहे, त्याला कुशनिंग म्हणतात. आता तुमच्या असं लक्षात आलं असेल नवीन मोबाईल तुम्ही घरी आणल्यानंतर की बॉक्स उघडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला प्लास्टिक, फोम या प्रकारच्या कमी कमी गोष्टी सापडतात. का सापडतात की एक कुशन बनवायचे, ते कुशन कुठल्याही रासायनिक वस्तूंपासून बनणारं नको. ते कागदापासूनच बनलेलं असावं ना, मला ते काम करावं लागतं. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे मला कळलेला. अजून कोण बाबासाहेबांना काही प्रश्न विचारायचा आहे का? ओके सर, हा, थँक्यू सो मच. खूपच हा बोला. नॉलेजफुल आणि इन्साइटफुल सेशन होता हा. मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये गेले 15 वर्ष झालं काम करतो. मी स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये 5 वर्ष होतो. 5 वर्ष परचेसला आणि 5 वर्ष आता सेल्सला आहे. ड्रॉइंगचं बेसिक नॉलेज घेऊनच इथपर्यंत आलो. आता मला इंटरेस्ट आहे की ऍडव्हान्स ड्रॉइंग मधला हा थोडं हे करायचंय त्या दृष्टीने. आणि म्हणजे एवढे वर्ष काम करून पण जे मला तुम्ही जी ड्रॉइंगची भाषा म्हणलात ना, ते आता थोडं थोडं तुमच्या हा बोलण्यातून कळायला लागलं की किती इम्पॉर्टंट आहे ते. हॅलो. नाही, फारच महत्वाचं आहे. आता तुम्ही परचेस मध्ये बाबासाहेब ऐकू आहे. ओके सर, हो. तुमचा आवाज स्पष्ट आलेला आहे. तुम्ही पण खूप छानच प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मला वाटतं मकरंद कुलकर्णी आपण हँड रेज केलाय का? माझं झालं, मगाशीच रेज केलं, पुन्हा आला असेल तर चुकून आला. ठीक आहे, ठीक आहे, हरकत बरं, नाही. ठीक आहे. शेवटची मला 6 मिनिटं राहिलेली आहेत. 6 मिनिटात मीटिंग संपेल. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर घेऊया आपण. बाबासाहेबांचं अभिनंदन, त्यांनी चांगलं शेअरिंग केलेलं आहे की इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा त्यांना कसा फायदा झाला परचेस मध्ये आणि स्टोअर्स मध्ये सुद्धा. खूपच आता सर, ते म्हणजे मी जगलो ते, पण तुमच्या शब्दातून ते मला जास्त उमगलं आता की मी जे त्याच्यात लक्ष घातलं
आणि त्यातून सुद्धा तुमच्यामुळे अजूनच मला एक वेगळीच दृष्टी भेटली. आता मी जेवढं सिरियसली आता जे बघेल मी ते माझ्यासाठी खूप महत्वाचं राहणार आहे. आणि मला तुमचं पुढचं मार्गदर्शन घ्यायची खूप इच्छा आहे. चालेल, आपण भेटून हे काम आपला कोर्स चालू होईलच, त्याच्यामध्ये या, तुम्ही सहभागी व्हा. येस सर, येस सर. आता मला एकच गोष्ट याच्यामध्ये शेअर करायची आहे. आपली जी टीचिंग मेथॉडॉलॉजी आहे, म्हणजे प्रशिक्षणाची जी पद्धत आहे, ती लर्निंग मेथड आहे. लर्निंग मेथड म्हणजे काय, तर प्रशिक्षणार्थी जे काही क्लासला येणारे विद्यार्थी असतील, सहभागी होणारे जे कोणी स्टुडंट असतील, ते शिकणार आहेत. माझा जो रोल आहे इथं मेंटॉरिंगचा रोल आहे, आणि मेंटॉरिंगच्या रोलमध्ये मी माझं जास्त शेअरिंग करणार आहे. आता शेअरिंग करणार म्हणजे काय, की तुमच्या प्रश्नाला मी जास्तीत जास्त शेअर करेन, की काय काय मला माहिती आहे ते मी सगळं तुम्हाला देत राहीन. तुमचं काम आहे माझ्याकडनं जास्ती कळणार नाही. आणि दुसरं, मी एक्सरसाइज खूप देतो. कागद, पेन, पेन्सिलना तुम्हाला काम करावं लागतं, कागदावर पट्टी, पेन्सिल, कंपास पेटीचा वापर करून. आणि 15 लेक्चर झाले की आपली एक रिव्ह्यू मीटिंग असणार आहे इन पर्सन. म्हणजे आपण एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सगळेजण एकत्र कुठेतरी भेटणार. म्हणजे कुठे भेटणार, सारसबागेत भेटू किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी भेटू, सार्वजनिक ठिकाणी, की जिथे आपण एकमेकांना शेअरिंग करण्यासाठी भेटू, की बुवा 15 दिवसामध्ये तुम्हाला काय काय समजलं, काय अडचण आहे, काय अडचण नाहीये. ऑनलाईन तर आपण भेटणारच आहोत आठवड्यातून 2 दिवस. बाकी सगळे डिटेल्स, टीचिंग मेथॉडॉलॉजी कशी असणार, लेक्चर्स कुठल्या दिवशी असणार, किती वेळाची असणार, किती दिवसांची असणार, ते सुजित सर तुम्हाला मेसेजमध्ये डिटेल्स पाठवतीलच. अजून नक्कीच कोणी सर, नक्कीच. शेवटची मिनिट आहे. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? ठीक आहे, नसेल प्रश्न तर मी काही अनाउन्समेंट्स करतो. आपण जो ग्रुप तयार केलेला आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाचा, त्या ग्रुपवरती इथून पुढे आपल्या बॅचेस, त्या बॅच मधले जे विद्यार्थी असतील त्यांची माहिती आणि एक वेळापत्रक आपण ठरवून घेऊया. आता आपण मी आणि लोणकर सरांनी चर्चा केली, त्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आता ठरलेले आहेत. सरांना ते 2 दिवस शक्य आहेत आता देणं. रात्री 8 ते 10 अशी ती वेळ असेल. आणि आपण यासाठी सर्वांनी आपल्या फोनमध्ये झूम ऍप जे आहे ते अपडेट करून घ्यायचे. सर्वांना या क्लाससाठीच्या पुढच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स असतील त्या ग्रुपवरती लेखी स्वरूपात दिल्या जातील. क्लासेसला शक्यतो आपण रेग्युलर उपस्थित असावं, तरच आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधल्या सातत्य ठेवलेलं आपल्याला फायदा होईल. अन्यथा आपण जर काही क्लासेस मिस केले तर मग त्यात किमान आपले 2 तासाचं शिक्षण जे आहे ते आपल्याला मिळणार नाही. आणि सरांकडून जसं सांगितलं की आपण ऑफलाईन पद्धतीनं जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपले काही मेळावे एकत्र घेऊन त्या ठिकाणी आपण ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा आपले ड्रॉइंग्स किंवा स्केचेस किंवा एका पर्टिक्युलर टास्कला कॅरी करून त्या ठिकाणी एकत्र येऊया. आणि शक्य तेवढं आपण यातलं प्रशिक्षण घेऊन एक स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचा शिक्षण म्हणूया, किंवा ज्याला आपण स्वावलंबी होणं असं म्हणतो, तर या दृष्टीनं पुढे जाऊया. आणि सर आपल्याला पुढे उद्योग व्यवसायांपर्यंत मार्गदर्शन करतील अशी आशा अपेक्षा व्यक्त करूया. आणि आजच्या या सेशनचा शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे, त्यामध्ये मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा सेशन खूपच इंटरॅक्टिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह झाला. याबद्दल उपस्थित सर्व पार्टिसिपंट आभार हँड मानतो. रेज केलेला दिसतो इथं. माधुरी मॅडम, तुम्हाला काही विचारायचंय का? हँड रेज केलेला आहे. तसाही वेळ संपलेला आहे. आपले प्रश्न आपण ग्रुपवरती पाठवले तरी चालतील, टाईप करून मेसेज पाठवा आपण. हो, आणि दीक्षा मॅम, आपले सुद्धा धन्यवाद. सर, हॅलो सर, मला एक विचारायचा आहे प्रश्न. हॅलो. हा, बोला. हा, मला एक विचारायचं आहे की हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग बद्दल तुम्ही म्हणताय, तर जे बॅचलर इन डिझायनिंग आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्याच्यामध्ये काय फरक आहे? किंवा आता जे कॅड कॅम्प बद्दल तुम्ही म्हणताय ना, तर कॅड कॅम्प मध्ये पण डिझायनिंग वगैरे करतात, तर आणि बॅचलर ऑफ डिझायनिंग हे सेपरेट डिझायनिंगचं क्षेत्र आहे, तर मग पुढे जाऊन जर, म्हणजे मला नाही करायचं पण माझ्या मुलाला करायचंय,
त्याबद्दल बॅचलर मला ऑफ डिझायनिंगचा बेस जो आहे तो हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगच आहे. अच्छा. म्हणजे जो विद्यार्थी किंवा जे लोक डिझायनिंग मध्ये जातात, फॅशन डिझायनिंग असेल किंवा डिझायनिंग असेल, आता डिझायनिंग म्हटलं की डिझायनिंग मध्ये सगळ्याच गोष्टी येतात. कार, मोटरसायकल, एरोप्लेन पासून कपड्यांच्या डिझाईन पर्यंत, बोटाच्या डिझाईन पासून पर्सच्या डिझाईन पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा अटायर, पेहराव, तुमचे चष्मे, चष्म्याची फ्रेम, त्याचा रंग, त्याचा आकार, या सगळ्या डिझाईनचा भाग आहे. त्यामुळे डिझाईन हा एवढा व्यापक विषय आहे की त्याचा जो बेस आहे तो इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे. तिथून ह्या सगळ्या मी गोष्टी विनंती तुम्हाला त्या करेन त्या सर, क्षेत्रात विकसित करायच्या. माझी रिक्वेस्ट आहे अच्छा, की बाकी आता 9 वाजलेले आहेत आणि आपली लिंक क्रिएट केली आहे, त्यांचे पुढचे काही ऑनलाईन क्लासेस असतात. तर आपण या ठिकाणी थांबूया. आपण राहिलेले प्रश्न व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊया किंवा गरज वाटलीच तर आणखी एक असाच वेबिनार आपण कंडक्ट करूया. आणि या आठवड्यापासून कोर्स मात्र आपण सुरू करतोय, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद. दीक्षा मॅडम आपण आहात का? आपण लिंक बंद केली तरी चालेल मॅडम. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी